आपण बघत होतो डिफरन्शिएशन. आज आपण समजून घेऊया की जर आतापर्यंत आपण बघितलं, जर सिंगल आपल्याला फंक्शन दिलेलं असेल तर त्याचं डिफरन्शिएशन कसं करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. पण यावेळेस आपण समजून घेऊया की जर आता मल्टिप्लाय मध्ये म्हणजे प्रोडक्टमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये जर आपलं फंक्शन असेल, जसं आपलं आतापर्यंत कसं राहायचं, y इज इक्वल्स टू d9, y इज इक्वल्स टू साइन ऑफ टॅन ऑफ एक्स राहायचं फक्त, आणि हे पूर्ण एक फंक्शन आहे फक्त. पण आता आज समजा आपल्याकडे आलं y इज इक्वल्स टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, तर इथं दोन फंक्शन आले, ते पण मल्टिप्लिकेशनमध्ये. तर हे कसे सॉल्व्ह करणार हे समजून घेऊया आज. सगळ्यात आधी दरवेळेप्रमाणे फॉर्म्युल्याची रिव्हिजन करून घेऊया, जी सगळ्यात मेन आहे. या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ती आहे आपले फॉर्म्युले. जितके फॉर्म्युले आपल्या लक्षात राहतील तितकंच आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर फॉर्म्युल्याचं रिव्हिजन करून घेऊया. y आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह y डॅश. फर्स्ट, कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. सेकंड, एक कॉन्स्टंट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1. थर्ड, एक्स रेस टू एन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो n एक्स रेस टू n मायनस 1. फोर्थ, 1 अंडर रूट ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट ऑफ एक्स. फिफ्थ, 1/x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1/x². सिक्स्थ, जर आपलं नेक्स्ट काय 1/x रेस टू n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -n/x रेस टू n प्लस 1. सेवन्थ, लॉग ऑफ x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x. 8, लॉगचा बेस जर चेंज असेल तर कसं सॉल्व्ह करणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आता कळेल जरा, 1/x इंटू लॉग ऑफ ए. याचा फक्त जे बेस आहे त्याचा लॉग घेऊन टाकायचा. बाकीचे 1/x लॉग एक्स साठी जे वापरतो तेच, फक्त इथं लॉग बेस जो आलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याचा लॉग घेऊन टाकायचा. 9 नंबर, तर लॉग झालंय. आता फॉर्म्युला कशासाठी, आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. साइन एक्स असेल तर कॉस एक्स, आणि कॉस एक्स असेल तर कॉस एक्स साठी इथं मायनस सी आलाय, म्हणजे मायनस साइन एक्स. साइन एक्सचं कॉस एक्सचं साइन एक्स, पण इथं कॉस एक्स मध्ये सी आलाय त्याच्यामुळे ते निगेटिव्ह. y आणि y डॅश. आता साइन कॉस टॅन एक्स साठी काय सेक स्क्वेअर एक्स. आता टॅन नंतर सेक एक्स. आता टॅन साठी टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये सेक येतोय, तर सेकच्या फॉर्म्युल्यामध्ये काय येणार टॅन ऑफ टॅन एक्स इंटू सेक एक्स, किंवा सेक एक्स इंटू टॅन एक्स. दोन्ही पद्धतीने चालतं, काही फरक नाही पडत त्याचा. आता सेक एक्स झालंय. आता कोणतं कोसेक एक्स. आता कोसेक एक्स मध्ये पण काय सी आला इथं सुरुवातीला, त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह लागून येईल. आणि इथं कसं येईल कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि कॉट एक्सचा फॉर्म्युला काय येईल, कॉट एक्स मध्ये सी आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह, इथं कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक एक्स आणि कॉट एक्स फॉर्म्युल्यामध्ये रिलेटेड आहेत, आणि टॅन एक्स आणि सेक एक्स सुद्धा एकमेकांसोबत रिलेटेड आहेत. हे झाले आपले फॉर्म्युले. अजून ई रेस टू एक्स साठी ए रेस टू एक्स, आणि ए रेस टू एक्स असेल तर ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. हे आपले फॉर्म्युल्यांची रिव्हिजन. आता नॉर्मली आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते कसे होते, लॉग ऑफ आणि सिंगल फंक्शन असायचं, साइन एक्स टॅन एक्स कॉट एक्स ई रेस टू एक्स, जे ते फक्त सिंगल फंक्शनमध्ये. जरी याच्यात म्हणजे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये असायचं, पण एक सिंगल फंक्शन होतं ज्याला आपण सिम्पली त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकत होतो.
नॉर्मल फॉर्म्युले वापरून. पण आता समजा आपलं फंक्शन आहे साइन एक्स इंटू कॉट एक्स. आता याच्यात इंटू आहे म्हणजे इथं प्रोडक्ट घ्यायचा आहे याचा. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकत नाही. डायरेक्ट जसं कसं साइन एक्सचं कॉस एक्स आणि इथे इंटू आहे तर कॉट एक्स आहे इथं तर मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स असं डायरेक्ट घेऊ शकत नाही. हे चुकीचं आहे. तर मग कसं करणार, यासाठी एक रूल आहे, त्याला म्हणतात मल्टिप्लिकेशन रूल. मल्टिप्लिकेशन रूल. मल्टिप्लिकेशन रूल काय आहे, समजा आपल्याकडे दोन फंक्शन आहेत, आपलं वाय आहे त्याच्यामध्ये दोन आहेत, म्हणजे दोन फंक्शन आहेत, एक आहे यू आणि एक आहे व्ही आणि ते मल्टिप्लाय केलेले आहेत म्हणजे त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे आपल्याला. त्यांचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आहे. तर कसं सॉल्व्ह करणार, आधी यूला जसं तसं ठेवायचं आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचं dy/dx ऑफ व्ही आणि प्लसचं चिन्ह द्यायचं. हे प्लसचं चिन्ह लक्षात ठेवा कारण ज्यावेळेस आपण फंक्शन यू अपॉन व्ही असं असतं ना त्यावेळेस याच्यामध्ये निगेटिव्ह असतं आणि इथं यू इंटू व्ही साठी पॉझिटिव्ह. गुणाकार जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉझिटिव्ह आणि डिवाइड असेल तर निगेटिव्ह. यू आणि फर्स्ट कॉन्स्टंट सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. आता फर्स्टचं झालंय काम, आता सेकंड घ्यायचं, सेकंड जसं तसं ठेवणार आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह घेणार dy/dx ऑफ यू. आपला dy/dx हा आपला फॉर्म्युला. हा नेहमी लक्षात ठेवा, तसे खूपच कमी फॉर्म्युले आहेत हे सोडले तर. आता याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. फर्स्ट प्रॉब्लेम, y इज इक्वल्स टू साइन एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे. आता डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे आपलं कंपल्सरी दरवेळेस लिहिणंच आहे त्याला. dy/dx ऑफ y दोन्ही बाजूला डिफरेन्शिएट करून घेणार. आता हा फॉर्म्युला वापरणार. यू आपला यू काय आहे, साइन एक्स आपला यू आणि कॉट एक्स आपला व्ही इथं. तर साइन एक्स कॉन्स्टंट ठेवणार, यू कॉन्स्टंट, साइन एक्स जसंच तसं आणि dy/dx ऑफ सेकंड कॉट एक्स dy/dx ऑफ व्ही. इथं व्ही काय आपला हा यू आणि आपला हा व्ही आहे कॉट एक्स प्लस इथं खाली लिहितोय जागेच्या याच्यामुळे. आता सेकंड फंक्शन व्ही कॉन्स्टंट म्हणजे कॉट एक्स कॉन्स्टंट आणि dy/dx ऑफ फर्स्ट साइन एक्स. आता घ्या सॉल्व्ह करून. साइन एक्स कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे आपला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स मध्ये सी आलाय त्याच्यामुळे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस कॉट एक्स जसं तसं आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता याला लागलं तर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. साइन एक्स जसंच तसं कोसेक स्क्वेअरला काय लिहिणार 1/sin x. आता हे मायनस चिन्ह इकडे घेऊ शकतो आपण त्याच्यामुळे इकडे घेऊन टाकलंय. प्लस कॉट एक्स कसं कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू आणि कॉस एक्स साठी कॉस एक्स. ओके. त्याला आता हे पॉझिटिव्ह ठीक आहे, याला मायनस साइन एक्स कॅन्सल, इथं -1 राहील आणि कॉस एक्स स्क्वेअर ठीक आहे. कॉट एक्स आणि हे पण करू शकतो, नाहीतर कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्सही करू शकतो. हे झालं आपलं आन्सर. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडी चूक झालेली आहे. तर कसं आहे साइन एक्स, आता हे आपण कोसेक स्क्वेअर एक्सला 1/sin x लिहिलंय आणि तेच कोसेक स्क्वेअर एक्स साठी साइन स्क्वेअर एक्स पाहिजे होतं. त्याच्यामुळे पूर्ण प्रॉब्लेमचं जे आन्सर आहे शेवटी ते बदलून गेलेलं आहे. त्याला कसं येईल ते मायनस साइन ऑफ एक्स अपॉन 1/sin स्क्वेअर एक्स प्लस कॉस ऑफ एक्स अपॉन साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. ओके. तिथं एक साइन एक्स आहे ते साइन एक्स कटून जाईल. उरेल काय -1/sin ऑफ एक्स प्लस
आता कॉस ऑफ एक्स आपण साइन ऑफ एक्स जसं तसं ठेवूया, याला कॉट ऑफ एक्सच राहू देऊया, काय फरक नाही पडत त्याचा, इंटू कॉस ऑफ एक्स. ओके. आणि हे कसं येईल, कॉट ऑफ एक्स, आणि जरी हे कॉट ऑफ एक्सला आपण करून घेतलं, ठीक आहे, 1 साइन ऑफ एक्स प्लस कॉट ऑफ एक्सला कॉस ऑफ एक्स अपॉन साइन ऑफ एक्स इंटू साइन ऑफ एक्स इज इक्वल्स टू -1 अपॉन साइन ऑफ एक्स, जसंच तसं हे इथं कॉस ऑफ एक्स, कॉस स्क्वेअर एक्स पॉझिटिव्ह साइन ऑफ एक्स. आता साइन ऑफ एक्स आता हे कॉस स्क्वेअर एक्स -1 अपॉन हे साइन ऑफ एक्स खाली, हे आपलं dy अपॉन dx. हा चेंज करून घ्या आन्सरमध्ये. कॉस स्क्वेअर एक्स जसंच तसं इथं -1 घेतलं करून, आणि हे साइन ऑफ एक्स खाली घेतलं आहे दोन्हींना कॉस स्क्वेअर एक्स आपण साइन ऑफ एक्स -1 अपॉन साइन ऑफ एक्स करून घेतलं आहे. ओके. log of x y is equals to log of x into x square, किंवा याला कसं लिहू शकतो, x square log of x. इथे दोन फंक्शन आहेत, x square आणि log of x, आणि हे कसे मल्टिप्लिकेशनमध्ये आलेले आहेत, त्यांचा प्रोडक्ट आलेला आहे. तर याला कसं सॉल्व्ह करणार, मल्टिप्लिकेशन रूल वापरणार. आपला रूल काय आहे, जर दोन फंक्शन असतील y is equals to u into v, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो, d/dx ऑफ y इज इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट u कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d/dx ऑफ v प्लस आता सेकंड कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट u. हा आपला फॉर्म्युला. जितक्या वेळेस फॉर्म्युला लिहू तितक्या लवकर लक्षात राहतील. आता यासाठी कसं सॉल्व्ह करणार, इथं आपला u काय आहे, एक्स स्क्वेअर हा आपला u आणि v आहे लॉग ऑफ एक्स. उलट पालट केलं चालतं, तसं काही फरक नाही पडत. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे कधीच विसरायचं नाही. d/dx ऑफ y दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. फर्स्ट कॉन्स्टंट, आता इथं u काय आपलं एक्स स्क्वेअर जसं तसं ठेवणार, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार, सेकंड काय आपलं v कोणता आहे, लॉग ऑफ एक्सचा, प्लस आता सेकंड कॉन्स्टंट ठेवणार, सेकंड म्हणजे v कॉन्स्टंट ठेवणार, राईट. इथं काय लॉग ऑफ एक्स आपलं सेकंड म्हणजे v लॉग ऑफ एक्स, आणि d/dx ऑफ फर्स्ट वन कोणतं आहे आपलं एक्स स्क्वेअर. आपलं u काय एक्स स्क्वेअर आणि v काय आहे लॉग ऑफ एक्स. आपलं फॉर्म्युला काय u कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर d/dx ऑफ v लॉग ऑफ एक्स, प्लस आता v कॉन्स्टंट, v जसंच तसं ठेवणार, आणि d/dx ऑफ u एक्स स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करून घेऊया. एक्स स्क्वेअर जसंच तसं, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन एक्स, प्लस हा आपला फॉर्म्युला आहे, याला ब्रॅकेट करून घ्या, वेगळा दिसला पाहिजे. आता लॉग ऑफ एक्स जसंच तसं, आणि d/dx ऑफ एक्स स्क्वेअर त्याचा काय येणार 2x dy अपॉन dx. आता याला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून घेऊया. dy अपॉन dx, हे x याला कॅन्सल करील, म्हणजे उरलं काय फक्त x प्लस 2x इंटू लॉग ऑफ एक्स. याला ब्रॅकेट करून घ्या, झालं. सेकंड साइन एक्स इंटू लॉग एक्स, हे आहे आपलं फंक्शन y, आणि याच्यात u आपलं साइन एक्स, v आपलं लॉग ऑफ एक्स. आपला फॉर्म्युला काय आहे, जर दोन फंक्शन असतील तर dy अपॉन dx साठी फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dv अपॉन dx, प्लस आता सेकंड कॉन्स्टंट म्हणजे v कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dy/dx ऑफ u. dy/dx of
वाय इक्वल्स टू, आता साइन एक्स यू काय आपलं साइन एक्स जसंच तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस सेकंड काय आपलं फंक्शन व्ही काय लॉग ऑफ एक्स जसंच तसं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे साइन ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. आता साइन एक्स कॉन्स्टंटच आहे आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला 1/x आणि लॉग ऑफ एक्स जसंच तसं आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. हे झालं आपलं आन्सर dy/dx. ब्रॅकेट करून घेऊया. फॉर्म्युले लक्षात असल्यावर कोणताही प्रॉब्लेम सहज सोडवता येतो. थर्ड, अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स. हे आपलं फंक्शन वाय आणि आपला याच्यात कसं आहे रूट पण आलाय आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पण आलंय. आता आपला फॉर्म्युला काय नॉर्मली रूटसाठी जो फॉर्म्युला आहे 1/2 रूट ऑफ एक्स आता वापरणारच आपण. रूट ऑफ एक्स असेल तर 1/2 रूट ऑफ एक्स. आपला मल्टिप्लिकेशन रूल काय आहे dy dx इज इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट. इथं आपलं व्ही काय आहे यू काय आहे साइन एक्स व्ही काय आहे टॅन एक्स. तर फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dx ऑफ v प्लस सेकंड कॉन्स्टंट v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dy dx ऑफ u. हा आपला फॉर्म्युला दरवेळेस लिहून घ्यायचा आणि ज्यावेळेस मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणजे प्रॉब्लेम लिहितो ना सुरुवातीचा त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो सॉल्व्ह करून बघायचा तुम्हाला जमतोय का आणि नंतर माझ्या आन्सर सोबत त्याला मॅच करून बघायचं बरोबर सोडवता आलाय का म्हणजे आपल्याला समजून जाईल आपल्याला समजायला लागलंय म्हणून. आता सोडवता येतंय म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाईल. आता करा सुरू. दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार dy/dx ऑफ y इज इक्वल्स टू. आता हे अंडर रूट आहे त्यासाठी आपला फॉर्म्युला काय 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स. हे तर झालं अंडर रूटसाठी पण आता हे मधले फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करून घेणार dy/dx ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स. आता यासाठी आपण काय लावणार हा रूल लावणार u इंटू व्ही चा dy/dx y 1/2 अंडर रूट साइन एक्स इंटू टॅन एक्स जसंच तसं आणि इथं आता u इंटू व्ही चा रूल लावा. साइन एक्स आपलं u आणि v आहे टॅन एक्स. साइन एक्स u कॉन्स्टंट फर्स्टसाठी साइन एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx ऑफ टॅन एक्स प्लस आता सेकंड कॉन्स्टंट सेकंड काय आपलं टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2 रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स जसंच तसं येणार. आता इथं साइन एक्सचं तर कॉन्स्टंटच आहे साइन एक्स मोठा ब्रॅकेट करून घ्या म्हणजे सगळं फंक्शन बसून जाईल आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला सेक्स स्क्वेअर एक्स प्लस इथं प्लस आहे राईट. टॅन एक्स काय आपलं तिथं कॉन्स्टंट आहे आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स जसंच तसं पूर्ण वेळ लिहून घ्यायचं त्याला. आता याला कसं लिहिणार साइन एक्सला साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्ससाठी काय आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टॅन एक्ससाठी काय आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि कॉस एक्सचं जसंच तसं 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स. आता साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स जसंच तसं राहत्या नाहीतर त्याला आपण काय करणार साइन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स अपॉन कॉस एक्स ते गोंधळच होणार शेवटी. मग हे
हा फंक्शन जसं तसं राहू दिलं तरी चालेल. साइन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. फक्त याच्यातच बघा आता इथं काय होत आहे, कॉस एक्स कट होत आहे, मग साइन एक्स इज इक्वल्स टू, अजून सॉल्व्ह करून बघू घेऊया याला. 2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स. आता इथं साइन एक्स दोन्हीमध्ये कॉमन आहे, त्याला साइन एक्स इकडे काढून घेऊया. साइन एक्स याच्यात पण आहे याच्यात पण आहे, कॉमन काढून घेतलं. आणि इथं काय उरेल, फक्त इथून साइन एक्स गेल्यावर सेक्स स्क्वेअर एक्स प्लस, आणि इथं साइन एक्स गेल्यावर काय उरणार 1. हे आपलं dy अपॉन dx. 4. आपला क्वेश्चन नंबर 4 आहे 5 रेस टू एक्स टॅन एक्स. 5 रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. आता हे दोन फंक्शन आहे. आपलं u इथं काय आहे 5 रेस टू एक्स हे u आणि टॅन एक्स हे आपलं v, राईट. आता त्याला डिफरन्शिएट करणार. आपलं नॉर्मली ए रेस टू एक्स असेल तर त्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह काय घेतो, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. आणि जर टॅन एक्स आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक चा स्क्वेअर इंटू एक्स, हे आपले फॉर्म्युले, राईट. आणि इथं फंक्शन u इंटू व्ही फॉर्ममध्ये, त्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे, u इंटू व्ही असेल तर डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस सेकंड कॉन्स्टंट म्हणजे व्ही कॉन्स्टंट, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आपला फॉर्म्युला जितक्या वेळेस लिहू तितक्या वेळेस लक्षात राहील. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दरवेळचं. आता इथं u काय आपला इज इक्वल्स टू हे dy अपॉन dx इथे लिहिणंच आहे. आता 5 रेस टू एक्स साठी काय आपलं नाही, इथं आता u काय आपला 5 रेस टू एक्स इंटू डिफरन्शिएशन ऑफ v म्हणजे सेकंड टर्म डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस सेकंड कॉन्स्टंट म्हणजे आपलं v कॉन्स्टंट म्हणजे टॅन एक्स कॉन्स्टंट, आणि डी बाय डी एक्स ऑफ u म्हणजे 5 रेस टू एक्स. आता 5 रेस टू एक्स जसं तसं टॅन एक्सचे डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, काय सेक स्क्वेअर एक्स प्लस, आता टॅन एक्स कॉन्स्टंट ठेवणार आणि 5 रेस टू एक्स आहे ना, 5 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, ए रेस टू एक्स म्हणजे 5 रेस टू एक्स आणि लॉग ऑफ ए म्हणजे लॉग ऑफ 5 डी वाय अपॉन डी एक्स. फिफ्थ क्वेश्चन, x रेस टू 5 प्लस 7 sin x cot x into a sin x into cot x plus 7 sin x into cot x plus tan x square, त्यांचा x square. आता इथं sin x साठी आपला काय डेरिव्हेटिव्ह cos x, cot x साठी cot x असेल तर मायनस cos x स्क्वेअर एक्स. सी आलाय म्हणजे मायनस येणारच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये, त्याच्यामुळे तो मायनस cos x स्क्वेअर एक्स बनून जाईल. आणि x रेस टू 5 जर x रेस टू n असेल तर आपला फॉर्म्युला काय n x रेस टू n मायनस 1, राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, आणि u इंटू व्ही साठी आपला काय फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट, आपलं u काय इथं साइन एक्स आणि v काय कॉट एक्स. फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट डी बाय डी एक्स ऑफ v प्लस सेकंड कॉन्स्टंट म्हणजे v कॉन्स्टंट आणि डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट म्हणजे u. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स झालेलं आहे आपलं. आता x रेस टू 5 डी बाय डी एक्स ऑफ दोन्ही बाजूला करून घेणार, डिफरन्शिएट करून घेणार y, हे आपलं फंक्शन आहे y. एक्स डी बाय डी एक्स ऑफ y इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ x रेस टू 5
प्लस डी बाय डी एक्स ऑफ 7 साइन एक्स इंटू कॉट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स स्क्वेअर, राईट. इज इक्वस टू आता एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, इथं 5ला खाली उतरून घ्यायचा आणि त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो पॉवरमध्ये द्यायचा, म्हणजे 4. 5च्या नंतर याचा 4 तो पॉवरमध्ये येणार. आणि यासाठी यू इंटू व्ही रूल वापरणार. यासाठी यू इथं आणि व्ही हे साइन एक्स इंटू कॉट एक्स हे मल्टिप्लिकेशनमध्ये आलं, त्याच्यामुळे यू इंटू व्ही हा रूल वापरायचा. आता यू काय आपलं 7th कॉन्स्टंट आहे, त्याला एका बाजूला करून घेऊया. आता फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे साइन एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स प्लस सेकंड कॉन्स्टंट म्हणजे कॉट एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे साइन एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. आता इथपर्यंत काम झालंय. आता हे प्लस देऊन डी बाय डी एक्स ऑफ टॅन स्क्वेअर आहे, टॅन एक्स स्क्वेअर. आता टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला, टॅन एक्स साठी इथं सेक स्क्वेअर एक्स खाली, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला सेक स्क्वेअर एक्स. ओके. आता इथं सेक स्क्वेअर आणि एक्स काय आपलं, इथं एक्स असतं तर डायरेक्ट लिहून टाकलं असतं, पण इथं आलंय आपलं एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअर ही सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे घ्या त्याला डिफरन्शिएट करून. एक्सच्या जागी एक्स स्क्वेअर आलाय, एक्स स्क्वेअरला आता डिफरन्शिएट करून घेणार एक्स स्क्वेअर. इज इक्वल्स टू आता 5x रेस टू 4 तर जसं तसं याला डिफरन्शिएट करून झालं. आता 7 कॉन्स्टंट ते जसं तसं येणार. आणि आता या ब्रॅकेटमध्ये साइन एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स छोट्या ब्रॅकेटमध्ये प्लस कॉट एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, ही झाली मोठी ब्रॅकेट क्लोज. प्लस आता उरलं काय आपलं सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर जसं तसं लिहिणार आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेणार. सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येतो 2x. थोडं चांगल्या पद्धतीने करून घेऊया याला. 5x रेस टू 4 मायनस हे मायनस इकडे घेऊन टाकू 7 प्लस, ठीक आहे, मायनस साइन एक्स इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ एक्स. कोसेक एक्स कसं लिहितो आपण, कोसेक एक्स असेल तर त्याचं काय आहे 1 अपॉन साइन एक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स. ओके. तर इथं कोसेक स्क्वेअर एक्स आहे त्याच्यामुळे साइन स्क्वेअर एक्स आणि हे मायनस इकडे घेतलं फक्त. आणि कॉट एक्सला कसं लिहिणार, ठीक आहे, कॉट एक्स कॉस काय फरक नाही पडणार एवढा, परत तसंच करणार, त्याच्यामुळे राहू द्या कॉट एक्स इंटू कॉस एक्स प्लस आता हे आपलं सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि ह्याचं 2x जसंच तसं प्लस आणि इकडं 2x इकडे करून घेऊया. झालं. आता याला थोडं सॉल्व्ह करून घेणार, साइन एक्स याला कट करणार बस. आता हे काय राहणार 1 अपॉन साइन एक्स म्हणजे कोसेक एक्स. ओके. तर 5x रेस टू 4 प्लस 7 आता हे 1 अपॉन साइन एक्स उरणार तर ते काय होणार कोसेक एक्स, कोसेक एक्स. पण इथं मायनसचं चिन्ह आहे त्याच्यामुळे मायनस देऊन घ्या प्लस कॉट एक्स इंटू कॉस एक्स प्लस 2x सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. झालं आपला आन्सर. तिरपतार्प झालं. चालतंय. एक्झाममध्ये असं नाही करायचं, फक्त एक्झामिनर पाहून मार्क देईल. मग तिरपं केलंय मार्क पण तिरपी. नेक्स्ट क्वेश्चन 5 रेस टू साइन एक्स इंटू टॅन एक्स, दोन्ही पॉवरमध्ये, साइन एक्स पण पॉवरमध्ये आणि टॅन एक्स पण. आणि आपलं जर ए रेस टू एक्स आहे, क्वेश्चनच वेगळा आहे आपला. हां, ए रेस टू एक्स असला तर कसं लिहितो आपण, याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो ए रेस टू एक्स आणि लॉग ऑफ ए. ठीक आहे. त्या पद्धतीने याला कसं करणार,
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आपला व्हेरिएबल काय एक्स. आता दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. हे आपलं फंक्शन वाय आहे, डी बाय डी एक्स ऑफ वाय सुरुवातीला लिहिलं पाहिजे. तसं आता ते होत आहे उलटं पालटं थोडं, काय फरक नाही पडत. 5 sin x इंटू tan x. हे कसं लिहिणार? a⁻x म्हणजे 5 sin x इंटू tan x. हे आपलं x आहे इंटू आणि log ऑफ 5. पण इथं x आहे का? 5 आहे का? नाही. इथं आलाय फंक्शन sin x इंटू tan x. त्याच्यामुळे त्याला डिफरन्शिएट करून घेणार. sin x इंटू tan x इज इक्वल्स टू इकडे घेऊया, सगळी जागा पुरती. sin x इंटू tan x हे काही कामाचं नाही. tan x log ऑफ 5 जसं तसं. आता याला आपल्या फॉर्म्युलेमध्ये टाकणार. फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे आपला u इंटू व्ही, राईट. आपला sin x u आहे म्हणजे u कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळे फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे sin x कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल्स टू, थोडं मोकळं लिहूया, 5 sin x इंटू tan x इंटू लॉग ऑफ 5. हे जसं सर्व देऊ आणि हे पूर्ण खालच्या याच्यात सॉल्व्ह करू. sin x जसं तसं आणि याचं tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x प्लस tan x जसं तसं आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. आपला आन्सर कसं येईल मग? 5 sin x इंटू tan x इंटू log ऑफ 5 प्लस नाही इंटू sin x इंटू sec square x प्लस tan x इंटू cos x. ब्रॅकेट करून घेऊया याला. हे आपला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. कधी होतात नंबर उलटे पालटे, समजून घेत जा. log ऑफ tan square x प्लस अंडर रूट ऑफ sin x इंटू tan x. आता इथं log ऑफ tan square x आहे. हे पण एक फंक्शनमध्ये फंक्शन म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. आणि sin x इंटू tan x यांचा u इंटू व्ही, आपला u आणि v आणि अंडर रूट पण आहे म्हणजे थोडं लेंथी होणार प्रॉब्लेम. आता आपला u इंटू व्ही साठी फॉर्म्युला काय? आता log x साठी आपला फॉर्म्युला काय आहे? log x असेल तर 1/x, राईट. आणि अंडर रूट ऑफ x असेल तर असं 1/2 रूट ऑफ x. हे फॉर्म्युले आहेत. एका बाजूला ब्रॅकेट करून घेणार. यांना जितक्या वेळेस फॉर्म्युला लिहू तितक्या लवकर लक्षात राहतील. आणि u इंटू व्ही साठी आपला फॉर्म्युला काय आहे? dy/dx. u इंटू व्ही जर फंक्शन असेल तर फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड v प्लस सेकंड कॉन्स्टंट म्हणजे v कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx ऑफ u फर्स्ट. ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. समजा इथं फंक्शनमध्ये tan थिटा, साइन थिटा, tan स्क्वेअर थिटा असतं तर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केलं असतं. जो आपला व्हेरिएबल त्याच्यानुसार डिफरन्शिएट करणार. आता dy/dx दोन्ही बाजूला आपण डिफरन्शिएट करून घेणार. dy/dx ऑफ y इज इक्वल्स टू लॉग काय? लॉग साठी आहे 1/x. पण इथं x आहे का? नाही. इथं काय? tan square x. इथं x असतं तर डायरेक्ट आपण केलं असतं, पण इथं tan square x आलाय त्याच्यामुळे त्यालाही x च्या जागा x आहे का? नाही. tan square x आहे त्याच्यामुळे त्याला डिफरन्शिएट करून घेणार.
टॅन स्क्वेअर एक्सला प्लस आणि 1 एक्स जर असला त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 2 अंडर रूट ऑफ एक्स, पण इथे एक्स आहे का नाही, साइन एक्स इंटू कॉस एक्स टॅन एक्स, त्याला ब्रॅकेटमधले लिहून घेणार टॅन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ ह्या फंक्शन, कारण हे एक्स नाही, साइन एक्स इंटू टॅन एक्स ओके इज इक्वल्स टू डी वाय अपॉन डी एक्स. आता 1 टॅन स्क्वेअर एक्स जसं तसं ठेवणार, ह्याचा टॅन स्क्वेअर एक्स आहे त्याच्यामुळे त्याला कसं आधी एक्स रेस टू एन प्रमाणे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजे एन एक्स रेस टू एन मायनस 1 ओके, म्हणजे 2 टॅन ऑफ 2 मायनस 1 म्हणजे 1 एक्स ओके, पण आपला हा एक्स आहे का नाही, हा आहे आपला टॅन एक्स, त्याच्यामुळं टॅन एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स प्लस 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स, पण हे एक्स आहे का नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, साइन एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे टॅन एक्स प्लस टॅन एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स राईट, हे झालं आपलं फंक्शन. आता 1 टॅन स्क्वेअर एक्स तर जसंच तसं याच्यावरून टॅन स्क्वेअर एक्स इंटू 2 टॅन एक्स आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स, आणि आता हे जे पूर्ण आहे ते खालच्या बाजूला घेऊया, मोठं होणार आहे त्याच्यामुळे साइन एक्स कॉन्स्टंट ओके, हे खालच्या बाजूला घेणार, इथलं साइन एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे आपला सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय आहे आपला कॉस एक्स, हे झालं आपलं डी वाय अपॉन डी एक्स. पण हे कम्प्लीट आहे का नाही, याला अजून सॉल्व्ह करू शकतो आपण, त्याच्यामुळे एवढ्यावर सोडून द्यायचं नाही त्याला ठीक आहे. आता इथं काय आहे 2 टॅन एक्स, हे आता इथं काय होणार, हे टॅन एक्स कॅन्सल, हे टॅन एक्सला कॅन्सल करीन, हे सेक्स स्क्वेअर एक्स जसंच तसं, साइन एक्स एक्समध्ये काय होईल जाऊ द्या काय नाही, फक्त हे टॅन एक्सला आपण कसं लिहू शकतो साइन एक्स आपण कॉस एक्स आणि कॉस एक्स कॅन्सल होऊन जाईल, टॅन एक्स कसं येईल साइन एक्स आपण कॉस एक्स लिहू शकतो, इथं जर ठेवलं तर हे कॉस एक्स आणि हे कॉस एक्स कॅन्सल होऊन जाईल. आता फायनल आन्सर कसं लिहिणार मग डी वाय अपॉन डी एक्स. आता हे इथं काय झालेलं आहे टॅन एक्स कॅन्सल, फक्त उरलं आहे काय 2 अपॉन टॅन एक्स, हे टॅन स्क्वेअर एक्स होतं, मग इथलं एक टॅन एक्स आणि इथलं एक टॅन एक्स कॅन्सल होऊन जाईल, उरलं काय 2 अपॉन टॅन एक्स इज इक्वल्स टू 2 अपॉन टॅन एक्स आणि इथं अजून सेक स्क्वेअर एक्स, त्याच्यामुळे इथं 2 सेक स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन हे जसंच तसं 2 अंडर रूट ऑफ साइन एक्स इंटू टॅन एक्स जसंच तसं, आणि इथलं साइन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस आपलं हे कॉस एक्स जर राहील, फक्त काय राहील साइन एक्स. इथे घेऊया त्याला साइन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स, ठीक आहे. हे झालं आपलं डी वाय बाय डी एक्स, याला ब्रॅकेट करून घेणार चांगल्या पद्धतीनं, तुटलं पाटलं नाही पाहिजे ते. आता क्वेश्चन नंबर 8, 5 raised to x into log of
10x. आता इथे दोन फंक्शन आहे, हे आपलं मोठं फंक्शन y, इथे दोन कोणते फंक्शन आहे 5x आणि हे log of 10 of x, हे दोन फंक्शन. आता जर a⁻x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, a⁻x जसंच तसं आणि log of a करून घेतो. आणि log of x साठी काय घेतो 1/x डेरिव्हेटिव्ह. हे आपले फॉर्म्युले एका बाजूला करून घेणार. आपला u इंटू v साठी काय फॉर्म्युला आहे, आपलं u इंटू v साठी काय फॉर्म्युला आहे, d/dx ऑफ y इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d/dx ऑफ v प्लस v सेकंड कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे u. ओके. आता इथं आपलं दोन फंक्शन कोणते आहेत, एक 5x आहे आणि log of 10 of x, हे सेकंड फंक्शन आहे आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले आहेत आपले फंक्शन. त्याच्यामुळे u आपला काय 5x, v आपला काय log of 10 of x, हे झाले u इंटू v. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, राईट. हे तर लिहिणं कंपल्सरी आपलं, ते तर ते दरवेळेस लिहिणंच आहे. आता 5x dy अपॉन dx दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. आता फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट 5x जसंच तसं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ log of 10 of x प्लस आता सेकंड फंक्शन कॉन्स्टंट, सेकंड फंक्शन कोणतं आहे v आपलं log of 10 of x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d/dx ऑफ 5x इज इक्वल्स टू 5x जसंच तसं log of 10 of x. log of x साठी आपलं काय आहे आन्सर 1/x डेरिव्हेटिव्ह 1/x log of x चा, तो 1/, इथं x आहे का नाही, इथं काय 10 of x, x नाही म्हणून d/dx ऑफ 10 of x प्लस log of 10 of x जसंच तसं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x काय a⁻x log of a, तसं 5x इंटू log of 5. ओके. आता 5x जसंच तसं tan x 1/10x 5x अपॉन 10x, हे tan x इकडे घेतलं, काय जास्त बदल नाही केला, इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह काय sec² x प्लस log of 10x जसंच तसं इंटू 5x log of a, हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 9. log of टू द बेस 5 आणि sec x इंटू tan x, sec x इंटू tan x. इथं काय काय sec x इंटू tan लॉग फंक्शन आहे, त्याचा बेसही बदललेला आहे आणि sec x इंटू tan x हे मल्टिप्लाय ऍप्लिकेशन मध्ये आलेले फंक्शन आहेत दोन, त्यांचं u इंटू v पद्धतीने करून घेणार. इथं u आपला हा आणि v आपला tan of x. आता लॉग ऑफ जर बेस चेंज असला, log of x टू द बेस a जर असला तर आपण काय करतो 1/x घेतो आणि हा जो बेस आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग घेऊन टाकतो, log of a x log of a, हा आपला फॉर्म्युला. आणि आपला मल्टिप्लिकेशन साठी फॉर्म्युला काय आहे, d/dx ऑफ y इज इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d/dx ऑफ v प्लस सेकंड कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे u, v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके. आता इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, जो आपला व्हेरिएबल आहे त्याच्यानुसार आपण डिफरन्शिएट करणार नाही. आता दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार आहे आपलं फंक्शन y, d/dx ऑफ y इक्वल्स टू log of 5 साठी काय येणार
आता एक्स इथं काय आहे आपलं सेक एक्स इंटू टॅन एक्स, राईट. एक्स काय आपलं सेक एक्स इंटू टॅन एक्स, हे घेणार सेक एक्स इंटू टॅन एक्स ह्या फॉर्म्युल्यानुसार एक्स इंटू लॉग ऑफ ए. आता एक्स काय आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स लिहून घेतलं आणि लॉग ऑफ आपला बेस काय आहे 5, तो 5. पण आपलं सेक एक्स इंटू टॅन एक्स हे एक्स आहे का नाही, त्याच्यामुळे त्याला परत डिफरन्शिएट करून घेणार सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके. आता हे 1 सेक एक्स इंटू टॅन एक्स लॉग ऑफ 5 जसंच तसं. ओके. आणि ह्या फॉर्म्युलेमध्ये हे फंक्शन टाकणार सेक एक्स इंटू टॅन एक्स. फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे सेक एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस सेकंड कॉन्स्टंट म्हणजे टॅन एक्स कॉन्स्टंट घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे सेक एक्स. ओके. 1 सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू लॉग ऑफ 5 सेक एक्स जसंच तसं आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स जसंच तसं सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू लॉग ऑफ 5 इथं ब्रॅकेट सेक एक्स हे झालं सेक क्यूब एक्स, हे एक सेक एक्स आणि हे सेक स्क्वेअर एक्स मिळून सेक क्यूब एक्स. ओके. प्लस हे टॅन स्क्वेअर एक्स इंटू सेक एक्स. आता हे फंक्शनमध्ये आपण इथं सेक एक्स काही प्रॉब्लेम नाही, सेक एक्स काढूही शकतो कॉमन, पण त्यांना काही फरक नाही पडणार, राहू दे असंच. dy/dx आपला आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 10. अंडर रूट ऑफ log of tan of x इंटू सेक एक्स हे कम्प्लीट वेगळं आहे. लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स एक फंक्शन आहे यू आणि सेक एक्स हे सेकंड फंक्शन आहे आपलं व्ही. आणि इथं 1 जर अंडर रूट ऑफ एक्ससाठी आपला काय फॉर्म्युला 1/2 रूट ऑफ एक्स हा आपला फॉर्म्युला. हा एका बाजूला लिहून घेणार, जितक्या वेळेस लिहू तितक्या वेळेस लक्षात राहणार, तितक्या लवकर लक्षात राहणार. आणि यू इंटू व्ही साठी आपला फॉर्म्युला काय आहे dy/dx. यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही dx ऑफ व्ही प्लस व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ओके. आता याला सुरुवातीला अंडर रूट ऑफ एक्स या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. इथे एक्स काय आपलं लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू सेक ऑफ एक्स 1/2 अंडर रूट ऑफ tan of x is equals to 1/2 under root of log of tan of x into sec x. पण हे आपलं x आहे का नाही, त्याच्यामुळे त्याला परत डिफरन्शिएट करणार log of tan of x into sec of x. ओके. याला डिफरन्शिएट करून घेणार इज इक्वल्स टू 1/2 under root of log of tan of x into sec of x. हे जसं तसं ठेवणार. आता खालच्या बाजूला हे पूर्ण डिफरन्शिएट करून घेऊ. आता याच्यासाठी कसं यू इंटू व्ही चा फॉर्म्युला वापरणार. फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे यू कॉन्स्टंट लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ एक्स प्लस आता सेक ऑफ एक्स कॉन्स्टंट ठेवणार आणि dy/dx ऑफ log ऑफ टॅन ऑफ एक्स log ऑफ टॅन एक्स. ओके. इज इक्वल्स टू 1/2 अंडर रूट ऑफ log ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू सेक ऑफ एक्स. आणि यासाठी log ऑफ टॅन ऑफ एक्स सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स
प्लस खालच्या बाजूला सेक एक्स आणि टॅन एक्स. 1/, लॉग ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/, एक्स राहते ना, तर इथं टॅन ऑफ एक्स आहे, टॅन ऑफ एक्स. पण आता टॅन ऑफ एक्स हे एक्स नाही, त्याच्यामुळे त्याला डिफरन्शिएट करून घेणार. टॅन ऑफ एक्स 1/, 2 log of tan of x into sec of x into log of tan of x into sec of x into tan of x plus sec x जसंच तसं 1/tan x into tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x. हे झालं आपला आन्सर dy/dx. क्वेश्चन नंबर 11, tan square x into cot of x. tan square x into cot of x. आता इथं आपलं u काय tan of x, v काय cot of x, राईट. तुम्ही जनरली काय करायचं, मी ज्यावेळेस हा प्रॉब्लेम लिहितो त्यावेळेस इथंच व्हिडिओ पॉज करायचा आणि खालचं सॉल्व्ह करून बघायचं, आणि ज्यावेळेस मी माझं सॉल्व्ह करणं कम्प्लीट होईल त्यावेळेस आपला आन्सर टॅली करून बघायचं बरोबर येतंय का नाही. आणि जर तुमचं बरोबर यायला लागलं तर तुम्हाला सोडवता येत आहेत प्रॉब्लेम आता, म्हणजे तुम्हालाही समजायला लागलंय. आणि दरवेळेस वही आणि पेन घेऊनच बसायचं, कारण जरी हा लॉग असला तरी तुम्हाला सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस पाहिजे. ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत नाही त्यावेळेस एक्झाममध्ये काय म्हणतो एकदम कळत नाही का हा सॉल्व्ह कसा करायचा, आपल्याला फॉर्म्युले आठवत नाही. आणि जर आपण सॉल्व्ह करून आधी बघितलेलं असलं ना, म्हणजे सॉल्व्ह करून बघित असलो ना दरवेळेस, तर आपल्याला लगेच पटापट कळतं का कसं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. नाहीतर मग तुमच्या लक्षातच येणार नाही, अरे इथं यू घेतलंय, हे यू आहे आणि व्ही आहे, तुमच्या फॉर्म्युला लक्षात राहील, पण मग सॉल्व्ह करायचं हे कसं हेच कळणार नाही ऐन वेळेवर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात नाही राहणार की अरे इथं मायनस घ्यायचं, इथं प्लस घ्यायचं का कसं घ्यायचं. मग तुम्ही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हाइडचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळायला लागेल. आणि जर तुम्ही सॉल्व्ह करत असला तर तुम्हाला मसल मेमरी होऊन जाते, म्हणजे जसं तुम्ही लगेच लक्षात येतं का पुढं काय लिहायचं, याच्यानंतर काय येईल, याच्यानंतर काय येईल, याची लगेच प्रॅक्टिस होऊन जाते. त्याच्यामुळे सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. माझ्याबरोबर, आणि नाही जमलं तर माझ्याबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जा. आणि जर तुम्हाला जमायला लागलं तर तुम्ही स्वतःही करू शकता व्हिडिओ पॉज करून, आणि नंतर फक्त आन्सर टॅली करायचं काम राहील. आणि आन्सर चुकलं तर बघायचं की आपलं कुठं चुकतंय म्हणून. ओके, आता इथं टॅन स्क्वेअर एक्स आणि कॉट एक्स हे दोन फंक्शन आहेत, ते पण मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले आहेत. त्याला सॉल्व्ह कसं करणार, आपला टॅन साठी काय फॉर्म्युला आहे, टॅन एक्स जर असले तर काय येते सेक एक्स, सेक स्क्वेअर एक्स, आणि कॉट एक्स असेल तर इथं सी आलाय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आणि हे फॉर्म्युले तुम्ही सॉल्व्ह करताना लिहित जा, कारण तुमच्या लक्षात राहत जाईल. जितक्या वेळेस लिहिशाल तितक्या लवकर लक्षात राहील. आणि आपला u इंटू व्ही साठी काय फॉर्म्युला, dy/dx, u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ v, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, प्लस सेकंड कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, फर्स्ट कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्ही नुसतं पाहिलं तर ही गोष्ट पण तुम्ही सोडून द्याल. जर तुम्ही लिहित असले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की सुरुवातीला हे लिहायचं राहतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला dy/dx. फर्स्ट काय आपलं टॅन स्क्वेअर एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे v म्हणजे कॉट एक्स. ओके, प्लस इथं प्लसचं साईन, सेकंड कॉन्स्टंट कॉट एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन स्क्वेअर एक्स. आता टॅन स्क्वेअर एक्स जसंच तसं कॉन्स्टंट आहे,
डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स मध्ये आलाय सी, त्याच्यामुळे मायनस लागणारच. कोसेक स्क्वेअर एक्स प्लस कॉट एक्स कॉन्स्टंट आणि टॅन स्क्वेअर एक्स आहे. याला आधी कसं सॉल्व्ह करणार एक्स रेस टू एन पद्धतीनं. इथं एन एक्स रेस टू एन मायनस 1. आता या 2 ला खाली घेणार टॅन एक्स आणि 2 मायनस 1 1, त्याच्यामुळे काय लिहायची गरज नाही. पण आता हे आपलं एक्स आहे का नाही, टॅन एक्स आलंय त्याच्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस कॉट एक्स इंटू 2 टॅन एक्स इंटू टॅन एक्सचं काय येणार डेरिव्हेटिव्ह टॅन एक्सचं सेक स्क्वेअर एक्स. ओके. आता इथं मायनस टॅन स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स. टॅन स्क्वेअर एक्सला कसं लिहू शकतो साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्सला कसं लिहू शकतो 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. ओके. प्लस कॉट एक्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि इथं इंटू 2, हे 2 इकडे घेऊन टाकूया. टॅन एक्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स ला कसं 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ओके. इज इक्वल्स टू साइन एक्स स्क्वेअर कॅन्सल 1 अपॉन कॉस स्क्वेअर मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स साइन एक्स कॅन्सल 1 अपॉन इथं 2 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता इथं 2 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, इथं मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे एक मायनस होऊन जाईल. म्हणजे कसं लिहू शकतो याला 2 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स हे इथं घेतलं आणि याला मायनसमध्ये 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता हे एक कॅन्सल होऊन जाईल म्हणजे उरणार काय इथं 1 अपॉन इथं काय येईल फक्त 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. हे झालं आपला आन्सर. आता बघा आपला हे काय होतं प्रॉब्लेम टॅन स्क्वेअर एक्स इंटू कॉट एक्स. आता टॅन स्क्वेअर एक्स इथं लिहिलं हे आता आन्सर आहे. मी फक्त सांगतोय टॅन स्क्वेअर एक्स इथं लिहितोय टॅन स्क्वेअर एक्स इंटू कॉट एक्स. टॅन एक्स कसं लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉट एक्स. ओके. याला कसं लिहिणार टॅन एक्सला 1 अपॉन कॉट स्क्वेअर एक्स आणि हे कॉट एक्स. हे प्रॉब्लेम आपला इथं संपला. हे फक्त तुम्हाला सांगतोय कसं येतं. आता कॉट एक्स आणि एक कॅन्सल होणार उरणार काय फक्त 1 अपॉन कॉट एक्स आणि 1 अपॉन कॉट एक्स म्हणजे काय टॅन एक्स हे उरलं फक्त. आपल्या याला जर आपण सॉल्व्ह केलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्येच फक्त तर काय आपलं आन्सर काय येणार फक्त टॅन एक्स उरणार आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला सेक स्क्वेअर एक्स. ओके. हे फक्त समजायसाठी घेतलंय. खालचं हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता अशा पद्धतीनं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. e raised to x into tan of x square plus 5. आता इथं u काय आपलं e raised to x आणि v काय tan raised to x square plus 5 u into v आलंय आपलं. हे आपलं फंक्शन आहे y. ओके. आता u into v साठी आपला फॉर्म्युला काय dy अपॉन dx इज इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट ठेवणार u कॉन्स्टंट ठेवणार सेकंडची डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे v ची डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे v कॉन्स्टंट ठेवणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे u ची डेरिव्हेटिव्ह. आपला फॉर्म्युला ब्रॅकेट करून घेणार. याला कळतं एक्झामिनरला फॉर्म्युला लिहिलाय म्हणून मार्क जरा बरे पडतात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे पार्टच होऊन गेलं पाहिजे. तसं तर झालंच असेल आतापर्यंत भरपूर वेळेस लिहिलंय आपण. dy अपॉन dx. आता e रेस टू एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो e रेस टू एक्स. याच्यामध्ये चेंज होत नाही.
आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे आपला सेक स्क्वेअर एक्स. ओके, आता ई रेस टू एक्स डीवाय अपॉन डी एक्स खालच्या बाजूला लिहू थोडं. आता ई रेस फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे ई रेस टू एक्स कॉन्स्टंट ठेवणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, प्लस आता फर्स्ट कॉन्स्टंट ठेवणार टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक फर्स्ट म्हणजे ई रेस टू एक्स इज इक्वल्स टू. आता ई रेस टू एक्स कॉन्स्टंटच आहे, टॅन ऑफ एक्स रेस टू 5 त्यांची डेरिव्हेटिव्ह येतं सेक्स स्क्वेअर एक्स, पण इथे एक्स आहे का नाही, एक्स स्क्वेअर प्लस 5. त्यासाठी असं लिहून घेणार सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 5. पण आता हा आपला एक्स आहे का नाही, त्याच्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, आणि प्लस टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 हे कॉन्स्टंट आहे आणि ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, त्याच्यात काही बदल नाही होत. ई रेस टू एक्स आता हे सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार इथं 2x आणि 5 कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5 हे कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, आणि टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 जसं तसं आणि ई रेस टू एक्स. आता आन्सर लिहून घेणार ई रेस टू एक्स दोन्हीमध्ये. ओके, काढून घ्या बाजूला हे 2x इथं आणि सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 dy अपॉन dx. चला ब्रॅकेट करून घ्या चांगल्या पद्धतीनं. आन्सरला ब्रॅकेट केल्यावर एक्झामिनरला कळून जातं काय आन्सर काय आहे म्हणून. 5 आता बाकीचे प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. त्याच्यात आपण डिवाइडचे प्रॉब्लेम करून घेऊ. डिवाइडसाठी फॉर्म्युला काय आहे, डिव्हिजन म्हणजे दोन फंक्शन जर u अपॉन v असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करणार हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असले तर त्याला सबस्क्राईब करा.